जी आत्मक्लेश यात्रा निघालेली होती त्याच आज मुंबईमध्ये त्याचा समारोप झालेला। या समारोपात बोलताना राजू शेट्टींनी भाजप सरकारवरती जोरदार टीका केलेली आहे आणि ही टीका करत असताना सदाभाऊ खोताना देखील फटके लगवायला ते विसरलेले नाहीयेत। या माजलेल्या सत्ताधाऱ्यांच्या छातीवर बसायची तर या मुलाला काय घाबरता? ज्याला ज्याला सावलीचा आसरा घ्यायचा आहे त्यांनी आताच आमची साथ सोडली तरी माझी काही हरकत नाही। कधी सरकारला माजुरी म्हणत तर कधी सदाभाऊंना कानपिचक्या देत शेट्टींनी मुंबईत आत्मक्लेश यात्रेचा शेवट केला। गेल्या 9 दिवसात शेतकऱ्यांनी काय काय केलं याचा पाढा वाचत शेट्टींनी मुख्यमंत्री, भाजप आणि सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली। तुम्हाला जसं त्यांनी फसवलेलं आहे तसं मला सुद्धा फसवलेलं आहे, कारण मी सुद्धा पायाला चिंध्या बांधून राजस्थानच्या गेहलोत सरकारच्या विरोधामध्ये शेतकऱ्यांना उभा केला आणि मी फसलो गेलोय आणि म्हणून या चोरांच्या विरोधामध्ये आता आंदोलन करतोय। त्यामुळं आमच्यातून किती फुटले याचा विचार करण्यापेक्षा तुमच्यातून किती फुटले याचा विचार करायला करा। सत्ताधारी भाजपा शेतकऱ्यांची कशी फसवणूक करतंय, मोदींपासून ते देवेंद्रपर्यंत सगळ्यांचा शेतकरी कळवळा कसा खोटारडा आहे हे शेट्टींनी पुन्हा पुन्हा सांगितलं। शेट्टींच्या समोर त्यांचं भाषण सुरू असताना मोठ्या प्रमाणात त्यांच्या जय जयकाराच्या घोषणा दिल्या जात होत्या। उत्पन्न दुप्पट काय झालं? 11,000 ते 4,000 वर आली। या उत्पन्न दुप्पट 6,000 रुपयाचे सोयाबीन 2,500 वर आल्या। या उत्पन्न दुप्पट 12,000 रुपये क्विंटल असणारा कांदा कितीवर आला? 1.5 रुपयावर आला। या दुप्पट उत्पन्न। राजू शेट्टींची दुखती नस यावेळेस सदाभाऊ खोत आहेत। ज्या मुख्यमंत्र्यांवर शेट्टी तुटून पडलेत त्यांची काल खोतांनी तोंड भरून स्तुती केली। समारोपाच्या भाषणात त्यांची खतखत दिसून आली। जे आज शेतकरी चळवळीमध्ये फूट पाडून वाहत आहेत, रवी तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे। आज वरच्यावर बैठक होणार ही गोष्ट खरी आहे, कारण त्यांना वाटतंय की हे आता काय निर्णय घेणार आहेत बघूया, त्याच्या आधी आपणच त्यांच्याबरोबर चर्चा करूया। मी सांगतो कुणालाही चर्चेला बोलवा, फक्त माझ्या शेतकऱ्याचा 7-12 कोरा करा। मला तुमचं पोवाड सुद्धा बघायची इच्छा नाही। मला फक्त एकच पाहिजे, माझ्या शेतकऱ्याचा 7-12 कोरा झाला पाहिजे। मान्सूनचं आगमन झालंय, पेरणी तोंडावर आहे। काही शेतकरी संपावर जाण्याच्या तयारीत आहेत। शेतकऱ्यांच्या नावानं निघणाऱ्या यात्रा आता संपल्यात, पण शेतकऱ्यांसाठी पुढची लढाई दिसते ती समृद्धीची। शेतकऱ्यांना हवा तेवढा मोबदला देऊन हायवे व्हायलाच पाहिजे। शेट्टींच्या यात्रेत समृद्धीवाले शेतकरी हजर होते, त्याचं राजकारण होणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी नेत्यांचीच आहे, नाहीतर पुन्हा शेतकऱ्यांच्या नावानं समृद्धी यात्रा काढाव्या लागतील। प्रफुल्ल साळुंखे, IBN लोकमत, मुंबई।